विद्यार्थी मित्रांनो, मागील तासिकेला आपण 8वी बुद्धिमत्ता या विषयांतर्गत कूट प्रश्न या घटकातील आपण दिशा यावर आधारित उर्वरित भाग बघितलेला होता. दिशा यावर आधारित काही प्रश्न प्रकारांचा अभ्यास केलेला होता. आजच्या तासिकेला आपण 8वी बुद्धिमत्ता या विषयांतर्गत कूट प्रश्न याच घटकातील जो पुढचा उपघटक आहे, तिसरा उपघटक दिनदर्शिका. विद्यार्थी मित्रांनो, आज शिकूया दिनदर्शिका. आता दिनदर्शिका याचा अर्थ काय? तर दिनदर्शिका म्हणजे ज्याला आपण कॅलेंडर म्हणतो, इंग्रजीमध्ये काय म्हणतो? कॅलेंडर. तर ते कॅलेंडर आपण आता समजून घेणार आहोत. मग सर, आम्हाला कॅलेंडर माहिती आहे की आम्ही महिना सांगू शकतो, दिवस सांगू शकतो, बरोबर आहे. परंतु दिनदर्शिकेवर आधारित आपल्याला प्रश्न विचारतात, वेगवेगळ्या प्रकारे प्रश्न विचारतात. म्हणून दिनदर्शिका या घटकाचा समावेश 8वी बुद्धिमत्तामध्ये करण्यात आलेला आहे. कशा प्रकारचे प्रश्न विचारतात व त्यावर आपण काय करायला हवं, तर यासाठी सुरुवातीला काय करणार आहोत आपण? तर यातल्या सुरुवातीच्या बेसिक गोष्टी, काही पायाभूत गोष्टी विद्यार्थी मित्रांनो आता आपण शिकणार आहोत. कारण हे जर माहित असेल तर याच्यावर कोणताही प्रश्न तयार करू द्या, तुम्हाला त्याचं उत्तर सोडवता येणार आहे. आता याच्यावर काही एक प्रश्न तयार होत नाहीत, बरेच प्रश्न तयार होतात. मग ते कोणत्याही प्रकारे तयार होऊ शकतात. म्हणून प्रश्न कसा पण तयार करू द्या, त्यातला मूळ गाभा, मूळ पाया आपला जर लक्षात असेल किंवा आपला जर पक्का असेल तर आपण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर व्यवस्थितरित्या योग्य मिळवू शकतो. चला तर सुरुवात करूया विद्यार्थी मित्रांनो आपल्या आजच्या नवीन उपघटकाला, ज्याचं नाव आहे दिनदर्शिका. समजून घेऊया दिनदर्शिकेअंतर्गत पहिली संकल्पना. पहिली संकल्पना काय समजून घेणार आहोत आपण? तर लक्षात घ्या, आपण जे वर्ष मोजतो, 2018 असेल, 2020 असेल, 2010 असेल, 2012 असेल, तर त्याचे दोन प्रकार पडतात जे आतापर्यंत वर्ष होत आलेले आहेत. 1900 पासून किंवा 1800, सुरुवात करा कोणीकडनं पण तुम्ही, 400 घ्या, 500 घ्या, 600 घ्या, 1800 घ्या, 1900 घ्या, कोणतंही घ्या. या वर्षाचे दोन प्रकार पडतात. पहिला प्रकार म्हणजे साधं, त्याला सामान्य असं म्हणतात. म्हणजे साधं आणि सामान्य हे दोन्ही एकाच अर्थाचे शब्द आहेत, लक्षात ठेवा. साधं किंवा सामान्य वर्ष आणि दुसरा आहे लीप वर्ष. आता आधी हे संकल्पना आपण समजून घेणार आहोत, जेणेकरून आपला हा पाया पक्का होण्यास मदत मिळणार आहे. आता लक्षात घ्या, सामान्य वर्ष आणि लीप वर्ष यात फरक काय, तिथनं सुरुवात आपण करणार आहोत. साधं वर्ष कुणाला म्हणायचं आणि लीप वर्ष कुणाला म्हणायचं? चला बघूया. ज्या वर्षाला 4 न भाग जात नाही त्याला साधं वर्ष म्हणायचं. आपण उदाहरण घेऊया. समजा मी इथं 2002 लिहिलं आणि याला किती न भाग जात नाही म्हणलंय मी? 4 न भाग जात नाही. लक्षात घ्या, ज्याला 4 न भाग जात नाही ते लीप वर्ष नाही, म्हणजे कसलं आहे? साधं वर्ष आहे. याचा अर्थ इथं आपण एक कॉलम काय लक्षात घेऊ शकतो? 4 ने भाग जात नाही. 4 ने भाग जात नाही, साध्या वर्षाला 4 ने भाग जात नाही. आणि इकडे काय लिहू शकतो? 4 किंवा 400 ने भाग जातो. 400 ने भाग जातो. आता हे 400 काय आहे हे पण विद्यार्थी मित्रांनो आपण थोड्या वेळात बघणार आहोत. इथं 4 ने किंवा 400 ने लिहिता येणार नाही आपल्या इथं, का ते आपण घेणार आहोत. बघा, चला, 4 ने भाग जात नाही याला आपण काय म्हणतो? साधं वर्ष. 4 ने भाग जात नाही याला साधं वर्ष. कसं बघा, आता 4 न भाग घालवायचा आहे तर आपण सगळ्या संख्येला भाग घालवत बसायचं नाही. आपल्याला 4 ची कसोटी माहिती आहे, फक्त शेवटचे 2 अंक बघा. 4च्या पाड्यात 2 आहे का? नाही. याचा अर्थ याला 4 ने भाग जाणार नाही, म्हणजे हे लीप वर्ष नाही. मग लीप वर्ष नाही तर कसलं वर्ष आहे? हे साधे वर्ष आहे. कसले वर्ष आहे? साधे वर्ष. ठीक आहे, हे झालं एक प्रकार. आता इकडे येऊया आपण लीप वर्षाकडे, ज्याला 4 किंवा 400 ने भाग जातो. मग 4 ने भाग जातो किंवा 400 ने भाग जातो त्याला लीप वर्ष म्हणतात. इथं मी 4 लिहितो आणि इथे एक कोपरा 400चा करतो. का हो? कारण दोन प्रकार आहेत, लक्षात घ्या. आता 4 ने भाग जाणार आपण एक बघूया. समजा उदाहरणार्थ मी इथं काय लिहिलं? 2016 लिहिलं. ठीक आहे, आता हे लीप आहे का साधं ठरवायचं आहे? चला 4 ने भागूया. 4 ने भागायचं म्हणलं की फक्त शेवटच्या 2 संख्यांकडे बघायचं. 4च्या पाड्यात 16 आहे का हो? आहे की. 4 1 4, 4 चोक 16. याचा अर्थ 4 ने जातोय, म्हणजे हे कसलं वर्ष आहे? हे लीप वर्ष आहे. याचा अर्थ लक्षात घ्या, 4 ने भाग जातो त्याला लीप वर्ष म्हणतात. किंवा 400 असं म्हटलं मी. 400 का हो? तर 400 नेच भाग गेला पाहिजे. का हो? 400 नेच का? तर लक्षात घ्या, कधी कधी आपल्याला शतक वर्ष विचारतात. आता हे लक्षात आलं तुम्हाला. 4 न भाग जात नाही साधं, 4 ने भाग जातो लीप.
हे झाला एक प्रकार. आता दुसरा प्रकार बघायचा आहे 400चा. 4चा खेळ तर समजला, आता 400चा खेळ समजून घेऊया. 400चा खेळ काय आहे तर लक्षात घ्या, ज्या वर्षावर 2 शून्य असतात. उदाहरण सांगतो तुम्हाला बघा, 2000 आहे का 2 शून्य. आपण अजून एक उदाहरण घेऊया बघा, 1600. काय घेतलं 1600. बघा 2 शून्य, म्हणजे ज्या वर्षावर शेवट 2 शून्य असतात त्याला मात्र 4 न नाही घालवायचा, त्याला 400नच गेला पाहिजे. बघा यात पण 2 शून्य आहेत, यात पण 2 शून्य आहेत. परत लक्षात घ्या, साधं वर्ष आणि लीप वर्ष यातला फरक समजला. 4 ने भाग जातो लीप, 4 ने भाग जात नाही साधं. हा झाला 4चा खेळ. आता 400चा खेळ काय सांगतो तर 400चा खेळ आपल्याला असा सांगतो की ज्या वर्षावर 2 शून्य आहेत, इथं 2 शून्य आहेत, इथं 2 शून्य आहेत, अशा वेळेस तुम्हाला जर हे सगळे पर्याय बघायला मिळाले तर तेव्हा मात्र त्याला 400नेच भाग गेला पाहिजे, तर ते लीप वर्ष आहे. जर 400 नाही गेला तर त्याला काय म्हणायचं साधं. चला बघूया. आता याला आपण कितीनं भाग घालवायचं ठरवले, हे किती आहेत 2 शून्य आहेत बरोबर. मग 2 शून्य म्हटल्यावर कितीने गेला पाहिजे 400नच गेला पाहिजे. चला 1 गेला 2 गेला, 1 गेला 2 गेला. 4च्या पाड्यात 20 आहे का हो, आहे की. 4 1 4 4 25, याचा अर्थ हे लीप वर्ष आहे. पुढे येऊया, 2 शून्यात ना 400 भाग घालवा. 1 2 1 2 गेले. 4च्या पाड्यात 16 आहे का हो, आत्ताच बघितलं, 4 चौक 16, याचा अर्थ हे पण लीप वर्ष आहे. म्हणजे काय, जर 2 शून्य नसतील तर मात्र 4 न भाग घालवा, गेला तर लीप वर्ष. आणि जर 2 शून्य असतील तर मात्र 400नेच भाग घालवला पाहिजे. वाक्य महत्वाचं आहे, परत एकदा सांगूया आपण. जर शेवट 2 शून्य असतील तर त्याला 400नेच भाग गेला पाहिजे, तर ते लीप वर्ष आहे असं म्हणायचं. बघा गंमत या ठिकाणी आपण घेऊया. समजा मी या ठिकाणी 1900 घेतलं. आता 1900 घेतल्यावर काय तर याला 4 ने भाग जातो, कारण शेवट 2 शून्य असले की 4 न भाग जातो. मग तुम्ही काय म्हणणार हे लीप वर्ष आहे. चुकलं उत्तर, हे लीप वर्ष नाही. का हो, कारण शेवट काय आहे 2 शून्य. मग आपला नियम काय सांगतो, शेवट जर 2 शून्य असतील तर कशाने भाग घालवायचा 400ने. बघा 400ने भाग जातोय का, 1 गेला 2 गेला, 1 गेला 2 गेला. 4च्या पाड्यात 19 आहे का, 4 चौक 16, 4 पंचे 20 येतंय नाही, म्हणजे हे लीप वर्ष नाही. हे कसलं वर्ष आहे, साधे वर्ष आहे. कसलं आहे, साधे. म्हणजे आपण काय शिकलो विद्यार्थी मित्रांनो यामध्ये, जर 4 ने भाग जात नाही, 400ने भाग जात नाही तर ते साधं आहे. आणि 4 किंवा 400ने भाग जातो त्याला म्हणतात लीप. मात्र एक लक्षात घ्या की वर्षाचे पण 2 प्रकार आहेत. ह्याला शतक वर्ष म्हणत नाहीत, कारण 2 शून्य नाहीत. शतक वर्ष नसेल तर 4 न भाग घालवा, 2 शून्य असतील तर 400ने घालवा. थोडक्यात काय, 2 शून्य नसेल तर 4 न भाग घालवा, गेला तर लीप वर्ष. 2 शून्य असेल 400ने घालवा, गेला तर लीप वर्ष, नाहीतर मग साधं वर्ष. एवढं लक्षात ठेवायचं आहे. याच्यावर प्रश्न विचारू शकतात. हे झालं साधं आणि लीप वर्ष यातला महत्वाचा फरक. यावर प्रश्न असा असतो आपल्याला बघा, 1600, त्यानंतर 1700, त्यानंतर 1800 आणि त्यानंतर 1900. आता यातला वेगळा शब्द सांगा म्हणतात किंवा वेगळा गट ओळखा म्हणतात. तर आता एक लक्षात घ्या, आपण जर 1600 कडे बघितलं, लक्षात घ्या, किंवा असं विचारतात खालीलपैकी लीप वर्ष कोणतं, तर सगळ्याला 4 न भाग जातो. तसं नाही, आपलं लगे लक्षात आलं पाहिजे 2 शून्य आहेत ना, 400ने भाग गेला पाहिजे. बघा 1 2 1 2, 16च्या पाड्यात 4, 4च्या पाड्यात 16 आहे, म्हणून हे लीप वर्ष आहे. म्हणून तुमचा पर्याय हा रंगवला जाईल. म्हणजे या प्रकारे प्रश्न कसे विचारले जातात याचाही सराव आपण पुढे करणार आहोत. तुर्तास लक्षात घ्या, साधं वर्ष आणि लीप वर्षातला हा फरक आहे. जाऊया पुढच्या संकल्पनेकडे. आता सुरुवात करणार आहोत 365 दिवस. आता लक्षात घ्या, साध्या वर्षामध्ये किती दिवस असतात 365 दिवस. इथं काय लिहिलंय मी, त्याचं सूत्र लिहिलंय 52 आठवडे प्लस 1. एक काय आहे, हा दिवस आहे. एक काय आहे, दिवस आहे, दिवस. बरोबर, लक्षात घ्या. कसं तर बघा, आठवडे म्हणजे 7 दिवस. 7 दिवसा जरी त्याला आठवडा म्हटला असला तरी त्याच्यामध्ये 7 दिवस असतात. किती आठवडे आहेत 52. याला 52 गुणा. चला सुरुवात करूया. 7 2 14 ला 4, हात चाला 1, 7 5 35, 35 आणि 1 36. बरोबर का, 364 झालं. आता 364 मध्ये अधिक 1 केलं पाहिजे. का हो, अधिक 1 केलं की का, कारण 1 दिवस एक्स्ट्रा म्हणलंय. किती झाले 365. बघा 365 दिवस आहेत. म्हणजेच काय 52 आठवडे, 52 आठवडे याचा अर्थ 364 झाले.
आणि त्याच्यामध्ये एक मिसळा झाले 365. म्हणून साध्या वर्षाचे दिवस किती आहेत? 365 दिवस. हेही लक्षात ठेवा. व 52 आठवडे प्लस 1 दिवस हे सूत्र सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. लक्षात घ्या, 52 आठवडे प्लस 1 दिवस लक्षात ठेवा. पुढे जाऊया. साध्या वर्षामध्ये 1 जानेवारीचा वार 31 डिसेंबरला असतो. तुम्हाला प्रश्न येणार, 1 जानेवारीला सोमवार असेल तर 31 डिसेंबरला कोण वार? सोमवारच असणार आहे. कारण 1 जानेवारीचा वार 31 डिसेंबरला येतो. पण कधी? जर साधं वर्ष असेल तर. त्यासाठी तुम्हाला प्रश्नात वर्ष चेक करावं लागेल की ते साधा आहे का लीप आहे. जर साधा असेल, 1 जानेवारीचा वार दिला, 31चा विचारला की तोच येतो. पुढे जाऊया. 1 जानेवारीचा वार 53 वेळा येतो. साध्या वर्षामध्ये जर 2002 मध्ये 1 जानेवारीला मंगळवार असेल तर त्या वर्षामध्ये किती वार 53 वेळा येतील? तर 1 जानेवारीचा कोणता वार आहे? मंगळवार आहे. मग तोच वार 53 वेळा येणार आहे. हे लक्षात घ्या. म्हणजे 1 जानेवारीचा वार हा 53 वेळा येतो साध्या वर्षामध्ये. हे आपण परत बघणारच आहोत प्रश्नांमध्ये, तुर्तास लक्षात ठेवा. आणि शेवटची संकल्पना आहे, फेब्रुवारीमध्ये 28 दिवस असतात. किती दिवस असतात? 28 साध्या वर्षामध्ये. येऊया लीप वर्षाकडे. लीप वर्षामध्ये 366 दिवस असतात. याचा अर्थ 52 आठवडे इथे एक वाढणार 2 दिवस. का हो? कारण 364 आपण आत्ताच बघितलं. 52 आठवडे प्लस 2 टाका, 366 झाले. बरोबर. याचा अर्थ लीप वर्षामध्ये 366 दिवस असतात. 52 आठवडे प्लस 2 दिवस. हे सूत्र लक्षात ठेवा, पाठ ठेवा. त्यानंतर इथं बघा, 1 जानेवारीचं 31 डिसेंबरला आलाय ना, उलटा इथं लीप वर्षामध्ये काय पुढचं, म्हणजे 2 जानेवारीचा वार 31 डिसेंबरला येणार आहे. लक्षात ठेवा, 2 जानेवारीचा वार 31 डिसेंबरला मिळणार आहे. त्यानंतर इथं कसं आहे बघा, 1 जानेवारीचा फक्त एकच वार 53 वेळा येतो साध्या वर्षामध्ये. मात्र लीप वर्षामध्ये 1 व 2 जानेवारीचे वार 53 वेळा येतात. म्हणजे 2 वार 53 वेळा येतात. इतर 52 वेळा, इकडे सुद्धा इतर 52 वेळा. शेवटची संकल्पना, फेब्रुवारीमध्ये 29 दिवस असतात. लक्षात ठेवा, लीप वर्षामध्ये फेब्रुवारी महिन्यात 29 दिवस असतात. या झाल्या काही साध्या आणि लीप वर्षाशी संबंधित काही संकल्पना. यानंतर लगेचच आपण अजून काही संकल्पना ज्या महत्वाच्या आहेत प्रश्न सोडवण्याच्या आधी लगेचच आता आपण बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपण सुरुवातीलाच साधे वर्ष आणि लीप वर्षातला फरक बघितला होता. त्याच्यावर थोडासा सराव करूया, कारण यातली बेसिक सर्वात महत्वाची ही संकल्पना आहे. यासाठी आपण अजून 2-3 मिनिटं देऊयात. चला बघूया. समजा इथे एक वर्ष मांडलं, तुम्हाला काय मांडलं? 1996. बरोबर. मग आता हे लीप वर्ष आहे का नाही कसं ठरवणार? तर 4 न भाग गेला तर ते आहे. कारण 4 न का घालवायचा? लक्षात घ्या, याच्यावर 2 शून्य आहेत का? तर नाहीत. 2 शून्य असले तर 400 ने भाग घालवायचा आहे. इथं 2 शून्य नाहीत म्हणून मी 4 नच भाग घालवणार. 4चं सूत्र काय सांगतं? शेवटच्या 2 संख्यांना भाग घ्यायला पाहिजे. 4 एके 4, 4 दुने 8, 9 8 गेले, 1 उरला बघा. 4 चोक किती झाले? 16, किंवा 24 चोक 96 झाले. याचा अर्थ हे कसलं वर्ष आहे? लीप वर्ष आहे. हे लीप वर्ष आहे. बरोबर. ठीक आहे. तुम्हाला असं विचारलं, समजा 1992 विचारलं. आता याच्यावर 2 शून्य आहेत का? नाही. मग 400 नका, किती सुरुवात करायची? 4 न. 2 शून्य असले तर 400 घ्यायचं आहे. इथं नाहीत म्हणून नाही घेतलं. 92 शेवटच्याला भाग घालूया. 4 एके 4, 4 दुने 8, 9 8 गेला, 1 राहिला, 12, 4 त्रिक 12, 23 चोक 92 येते बघा. ओके. म्हणजे हे सुद्धा कसलं वर्ष आहे? लीप वर्ष आहे. ठीक आहे. हे झालं लीप वर्ष. समजा तुम्हाला अजून असा प्रश्न विचारला, काय की सांगा 1994 समजा वर्ष आहे. शतक वर्ष आहे का? नाही. घालवा 4 न भाग. शेवटचं 2, 4 एके 4, 4 दुने 8, 1 राहिला. बरोबर का? 9 8 गेले, 1 राहिला, 14. 4च्या पाड्यात 14 आहे का? तर नाही. 4 चोक 16 येते, 4 त्रिक 12 येते. म्हणजे कसलं वर्ष आहे? साधे वर्ष. बरोबर. आता हे झालं सगळं शतक नसलेलं. मग तुम्हाला कधी कसं विचारतात सांगा, 1700 लीप वर्ष आहे का? हे लीप वर्ष आहे का? आता लक्षात घ्यायचं, याच्यावर काय आहे? 2 शून्य. मग याला कशानं भागलं पाहिजे? 400 नच भाग घालवायचा. बघा, 1 गेला, 2 गेला, 1 गेला, 2 गेला. 4च्या पाड्यात 17 आहे का? 4 चोक 16 आणि 4 25, 17 नाही. म्हणजे हे लीप वर्ष नाही. मग कसलं आहे? साधे वर्ष. त्यानंतर अजून प्रश्न तुम्हाला विचारला, काय? 1800. सांगा. आता 2 शून्य म्हणले की काय करायचं? लगेच 400 ने भाग घालवायचा. 2 शून्य म्हटलं की 400 नेच भाग घालवायचा. हे लक्षात घ्या. चला घालूया. 1 2 1 2, 4 एके 4, 4च्या पाड्यात 18 आहे का? 4 चोक 16, 4 25,
नाही म्हणजे हे सुद्धा कसलं आहे, साधे वर्ष. कसलं आहे, साधे वर्ष. थोडक्यात काय विद्यार्थी मित्रांनो, जर भाग गेला तर लीप वर्ष आणि नाही गेला तर साधं. भाग गेला तर लीप, नाही गेला तर साधं. मात्र वर्ष जर असं दिसत असेल तर 4 न घालवा, 2 शून्य दिसत असतील तर 4 शून्य घालवा. परत महत्वाचं वाक्य सांगूया, भाग जात असेल, भाग गेला तर लीप म्हणा, नाही गेला तर त्याला साधं म्हणा. हे आहे साधा आणि लीप वर्षाचा सराव. यानंतर आपण 5 वेळा येणारे वार याबाबत लगेचच सराव करणार आहोत.